नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आजपासून आपण एका नवीन कार्यक्रमाला सुरुवात करतोय ज्याचं नाव आहे 3KM प्रस्तुत निवांत कट्टा. तर मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहे, गप्पा मारणार आहे, एकंदरीत फुल टूर राहाडा घालणार आहे. तर मित्रांनो, हे बॅकग्राऊंड बघून तुमचा आजचा विषय कदाचित तुमच्या लक्षात आलाच असेल. तर मित्रांनो, आजचा विषय आहे म्हणजे आपल्या सर्वांचाच आवडता खेळ म्हणजेच क्रिकेट. मित्रांनो, आज मी तुम्हाला क्रिकेटबद्दल माहिती देणार आहे. कारण कसं आहे, जगात मला जेवढी माहिती ना क्रिकेटबद्दल तेवढी ना सचिन सरांना ना राहुल सरांना आहे. ती कोणाला बाळा सुनंदन सर अशा वल्गना करू नये रे. सचिन आणि राहुल पेक्षाही तुला जास्त माहिती आहे. नाही, म्हणजे मी गल्ली क्रिकेटचं बोलत होतो. म्हणजे गल्लीत जी मी मॅचेस खेळत त्याच्याबद्दल मी चर्चा करत होतो. बर तर तुम्ही कसे काय इकडे आलात सर? ते स्टुडिओत असतं ना तुम्ही? मी इथं कसा, हे राज्य आहे माझं. डेक्कन जिमखाना क्लब हे माझं राज्य आहे. मी घरी कमी आणि इथे जास्त असतो. चूक झाली थोडी. सर तुम्ही आलाय, काहीतरी तुम्हाला द्यायचं. हा बोल ना. सफरचंद. अरे एका खिशातनं बॉल काढतोय, एका खिशातनं सफरचंद. नाही, काय नाटक आहे. मी याच्यासाठी तुम्हाला सफरचंद दिले कारण का मी तुमचे किस्से ऐकले की तुम्ही मोठ्या मोठ्या खेळाडूंना आंब्याच्या पेट्या पाठवता आणि त्यांच्याशी मैत्री करता. मला सफरचंद देऊन तुमच्याशी मैत्री करायची सर. डन डील. सर तुम्ही कशी काय करता पण ही मैत्री? म्हणजे कशी, गोडवा कसा येतो मैत्रीत? आंब्यामुळेच येतो का अजून वेगळ्या काही गोष्टी पण? हे दिलं तरी गोडवा येऊ शकतो अथर्व. फक्त द्यायची वृत्ती पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्ट ऑफ गिफ्टिंग यायला पाहिजे. अच्छा. म्हणजे छोट्या गोष्टींनी सुद्धा मोठा परिणाम साधला जाऊ शकतो जर ती गोष्ट मनापासून दिलेली असली तर. बरोबर आहे. त्यामुळे काय देता याच्यापेक्षा किती प्रेमाने देता, किती छान विचारांनी देता याला महत्व आहे. सर पण मी बरेच जणांना काय काय दिलं, म्हणजे आंबे दिले, सफरचंद दिलं, पण लोकांनी मला गाजरच दाखवलं. बा असं का झालं? अरे तू अपेक्षा काय ठेवली भाऊ? म्हणजे नाही, प्रेमाने मी पण दिलं. भगवान कृष्णाने काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकारस्य, द्यायचं आणि विसरून जायचं. अच्छा. हे करायला शिक बाळा, हे करायला शिक. म्हणजे माझं आडनाव सुदाम आहे, सुदामे. तर मी आता म्हणजे सुदामा व्हायला पाहिजे तुला. सुदामा व्हायला पाहिजे. सर मी ऐकलं की तुमची पाकिस्तानच्या खेळाडूंची पण मैत्री, म्हणजे तुम्ही पाकिस्तानला जेव्हा गेला होता तर त्यांनी तुम्हाला फिरवलं, तुम्हाला काय काय खाऊ घातलं. म्हणजे त्यांच्याशी मैत्री कशी झाली? त्यांनाही आंबेच दिले का मग काय बिर्याणी वगैरे खाऊ घातली असं? म्हणजे काहींना कोल्हापुरी चप्पल दिल्या होत्या मी. अच्छा. त्यामुळे म्हटलं ना, आर्ट ऑफ गिफ्टिंग व्हायला पाहिजे. आणि अखेर माणसं आहेत आणि या सगळ्याचा ना पोटातनं हृदयाचा मार्ग खूप जवळचा आहे. एक वित अंतर आहे बघ. बरोबर. त्यामुळे ते पटकन जायला सोपं पडतं. त्यामुळे तो भारतात आले तेव्हा मी खायला घातलं, तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला चपली कबाब खायला घातले. सर तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू होता, म्हणजे तुम्ही बरेच वर्ष क्रिकेटही खेळलात. तर म्हणजे सर तुम्ही म्हणजे बॅटिंग जी असायची ते आत्ता आपण बघतो, आत्ताचे बॅट्समन मैदानात तर बॅटिंग करतातच, पण मैदानाच्या बाहेरही त्यांची इतर बॅटिंग चालू असते. तर तुमच्या काळात ही मैदानाच्या बाहेर बॅटिंग असायची, म्हणजे चान्स मिळायचा तो? म्हणजे काय बाबा, माझा काळ काय स्वातंत्र्यपूर्व काळ नाहीये. BMCC सिम्बॉयसिस मध्ये कॉलेज जीवन घालवताना मैदानाबाहेरची बॅटिंग सुद्धा भरपूर केलेली आहे. आणि त्याच्याशिवाय होणार कसं? क्रिकेटर म्हणल्यानंतर बॅटिंग ही ग्राउंड असू देत, मैदानाबाहेर असू देत, यायलाच पाहिजे. परंतु सुखद आठवणी आहेत त्याच्या. म्हणजे मी म्हणेन की तो माझ्या मनातला गुलाबी कोपरा आहे. सर म्हणजे आपण बघतो की आत्ताचे जे खेळाडू आहेत ते आता एवढं ग्लॅमर आहे, IPL हे, तर मग थोडं कॉन्सन्ट्रेशन इकडं तिकडं होऊ शकतं म्हणजे या वेगळ्या ग्लॅमरनी. तर मग ते कॉन्सन्ट्रेशन ठेवायला त्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अरे ते खूप उपाय करतात. मी एक गमतीदार उपाय यंगस्टर्सना सुचवू शकतो की कॉन्सन्ट्रेशन हे देवाकडनं येत नाही. अच्छा. ते असं थोडं 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 करत वाढवायला लागतं. तर यंगस्टर्सना ज्यांना कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे, की समजा क्रिकेटचा विचार केलास, तुला एवढं क्रिकेटचा आगाध ज्ञान तू म्हणलास ना, तर बऱ्याचशा वेळेला असं होतं की ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल असं वाटत असतं की एवढं कळत नाही का की ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खेळायचा नाही, आउट होतो. तर मी त्या मुलांना एक गमतीने सुचवू शकतो की कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही जाल आणि एक दिवस फक्त असं करायचं की मैत्रिणींकडे बघायचं नाही. मैत्रिणी अशा उभ्या असल्या तरी आपण सरळ बघायचं, निघून जायचं. एकच दिवस करायचं, आयुष्यभर नाही करायचं आपल्याला, एकच दिवस करायचं. पण हे जमू शकतं का की छान मैत्रीण इकडे उभी आहे आणि तरी तिच्याकडे बघायचं नाही? असं जमू शकतं का एक दिवस? असं करून तुम्ही कॉन्सन्ट्रेशन हळूहळू वाढवू शकता. म्हणजे छोटे उपाय आहेत, अवघड आहेत. मैत्रिणीकडे, आवडत्या मैत्रिणीकडे बघायचं नाही, करणं खूप अवघड आहे. म्हणून म्हणलं जर तुम्ही हे करू शकला तर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलही तुम्ही सोडू शकता. म्हणजे मैत्रिणींकडनं न बघणं हाच एक उपाय, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा उपाय. बरोबर.
सर म्हणजे तुम्हाला कधी क्रिकेटचं वेड लागलं? म्हणजे आपल्याला एखाद्या मुलीचं वेड लागतं आणि ठरवतो की आपण हिच्याशीच लग्न करायचं, तर तुम्ही कधी ठरवलं की आता आपण क्रिकेटशीच लग्न करून टाकायचं? अरे मी वाडा संस्कृतीत वाढलेलो आहे अथर्व. कुठे सर? शनिवार पेठेत, अगदी अस्सल शनिवार पेठेत. वाड्यात आमचा दुचौकी वाडा होता, पुढे एक अंगण होतं, मागे एक अंगण होतं, त्यामुळे खेळाची धमाल असायची, क्रिकेटची धमाल असायची. त्यामुळे तिथं जे क्रिकेटचं वेड लागलं ते मी सांगतो ते सुटलंच नाही. म्हणजे लहानपण म्हणजे मी म्हणेन 7-8 वर्षाचा असेल तेव्हापासून त्या अंगणात क्रिकेट खेळायला लागलो. त्याच्यानंतर मैदानात क्रिकेट खेळलं, त्याच्यानंतर जगभर क्रिकेट खेळलं. सर मला एका गोष्टीचा आनंद झाला की मी पण शनिवार पेठेतलं म्हणजे क्या माझं बात आहे, काहीतरी क्या चांगलं बात होईल आहे, आता. क्या बात आहे, क्या बात आहे. सर तुम्ही एवढ्या हजारो मॅचेस कव्हर केलेल्या आहेत, तर एक अशा कुठल्या मॅचेस आहेत की ज्या कायमच लक्षात राहतात, म्हणजे अविस्मरणीय, की नाही त्या नाही विसरू शकत? म्हणजे सगळ्याच आहेत पण तरी एक नाही 2-4? नाही नाही, काही 2-4 जर का सांगायच्या झाल्या तर पहिली मी म्हणेन 2003 इंडिया वर्सेस पाकिस्तान वर्ल्ड कपची मॅच. त्यांनी 275 धावा केल्या, आपण त्या चेस केल्या, सचिनने आउटस्टँडिंग इनिंग खेळला. त्या मॅचचं वातावरण विसरू शकत नाही. 2004 साली परत भारत विरुद्ध पाकिस्तान 1-1 टेस्ट स्कोर झालेला होता रावळपिंडीला. आपण राहुल द्रविडनी 275 केला, आपण मॅच जिंकलो. अशा मॅचेस. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदरची एक की अर्थातच द्रविड आणि लक्ष्मणनी अजरामर भागीदारी करून कलकत्त्याला मॅच जिंकवली, ती विसरता येणार नाही. आणि मला 2008ची मंकी गेटची टेस्ट सुद्धा विसरता येणार नाही. त्यामुळे ती एक आउटस्टँडिंग होती. आणि आपला 2007 आणि 11 वर्ल्ड कप तो तर आहे. त्याच्यातले टुर्नामेंट लक्षात राहते मॅच पेक्षा, कारण ते एक स्मूथ सेलिंग होतं, आय वुड से. त्यामुळे त्या लक्षात. पण तू मॅच म्हणलास म्हणून मी या 4 मॅचेसचं म्हणलं. सर आता तुम्ही एवढे वर्ष क्रिकेट बघताय, तर आत्ताची जी पिढी आहे आणि ह्याच्या आधीचे जे होते म्हणजे गांगुली, तेंडुलकर यांच्यात, तर ह्यांच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे खेळामध्ये सुद्धा आणि एका स्वभावात, वागण्यात, त्याच्यात काही फरक जाणवतो तुम्हाला? खेळामध्ये फरक म्हणजे बिंदास बेधडक. आजकालचा जो भारत आहे तो कॉन्फिडन्सनी भरलेला आहे, सॉलिड आत्मविश्वास जो आहे तो पूर्वीच्या पेक्षा आत्ताच्या पिढीमध्ये जबरदस्त. म्हणजे या बाबतीत तुमची पिढी खरंच पुढे आहे, मान्य करायला पाहिजे. त्यामुळे खेळताना एक प्रकारचा असा स्वॅगर ज्याला म्हणता येईल, आत्मविश्वास तो झळकत असतो. क्रिकेट ॲज नाही बदललेलं, हा आत्मविश्वास बदललेला आहे. वैयक्तिक रिलेशनमध्ये थोडंसं ते कमी झालंय. त्याचं कारण आजकाल ही मुलं फोनला चिकटलेली असतात, प्ले स्टेशनला चिकटलेली असतात. त्यामुळे जे इंटरपर्सनल रिलेशनशिप होते, गप्पा मारा, सुखदुःखाच्या गोष्टी करा, खा प्या, या गोष्टी थोड्याशा कमी झालेल्या आहेत. त्यामुळे त्याचं एकाचं खूप कौतुक वाटतं, दुसऱ्याचं किंचित वाईट वाटतं. सर आता आपण बघतो की वेगवेगळी लीग्स आहेत. आता IPL आहे, आता 100 नवीन चालू झालं याचं. तर आता फाफ डुप्लेसिस स्वतः म्हणलं की मला वाटतं की क्रिकेट 20 वर्षात फुटबॉल सारखं होईल, फक्त वर्ल्ड कपच बघायला मिळतील. तर तुम्हाला वाटतं का असं होईल? असं नाही होणार. ICC त्याच्याकरता प्रयत्न करतंय. पण याला मी गमतीने म्हणतो सुपारी मॅचेस आहेत त्या, की सुपाऱ्या घेऊन जसं ढोल ताशे ततडा वाजवायला जातात, तसे हे प्लेयर आजकाल जगभर T20च्या मॅचेस खेळायला जातात. आणि एकदा तर डेरेन सॅमी जो 2दा त्यांनी T20 वर्ल्ड कप जिंकला, तो मला दुबईला भेटला होता. तो T10 स्पर्धा खेळायला आलेला होता. तर मी म्हटलं, डेरेन यार तू 2 वर्ल्ड कप जिंकलेला कॅप्टन आहेस, तू कुठे T10 वगैरे खेळायला येतो? तो म्हणला, मान ट्राय टू अंडरस्टँड, इफ आय गेट पेड लोड्स ऑफ मनी फॉर बॉलिंग 2 शीट ओव्हर्स, आय एम हॅपी फॉर दॅट. कारण T10 मध्ये प्रत्येकाला 2 किंवा 3 ओव्हर टाकायचीच परवानगी आहे. त्याच्यात मार जरी पडला, काही जरी पडला, तो म्हणला मनावर नाही घ्यायचं, मला चांगले पैसे मिळतात, उपजीविकेचं साधन म्हणून बघायचं, दिल पे मतले यार. अच्छा. हा सर तुम्ही आता मी तुमचं सगळं फॉलो करतो, तर प्रेस कॉन्फरन्सला पण म्हणजे खेळाडू आले की जरा तुम्ही प्रश्न विचारला की जरा ते फुलतात. तर मग असं तुमच्याच बाबतीत कसं काय होतं आणि तुम्ही असे जे हसमुख कायम असतात? अरे मित्रा, जसं मी मगाशी तुला सांगितलं ना अथर्व, आर्ट ऑफ गिफ्टिंग यायला पाहिजे, तसं प्रश्न विचारणं, इव्हन ऐकणं ही एक कला आहे. बरोबर. आणि प्रश्न तोच असतो, फक्त तो मजेदार पद्धतीने विचारता यायला पाहिजे. उदाहरण देतो तुला की न्यूझीलंडमध्ये आपण टेस्ट सिरीज हारलो गेल्या वर्षी 20ला, आणि तो पूर्ण दौराच असा पॅक केलेला होता, म्हणजे असा घुसडलेला होता. अर्थातच आपल्याला त्याच्यात पराभवाचा सामना करायला लागला. ते झाल्यानंतर एका पाठोपाठ एक मॅचेस खेळून प्लेयर्स थकून गेले होते. आणि हारल्यानंतर विराट कोहली प्रेस कॉन्फरन्सला आला. मी त्याला म्हणलं की विराट, चाहे आप सलीम जावेद हो, लेकिन रोज तो शोले नहीं लिख सकते. म्हणजे
प्रश्न होता की बाबा इतकं सातत्याचं क्रिकेट आहे बरोबर आहे का, फक्त तोच मी अशाच्या ऐवजी असा विचारला, तो एकदम हसायला लागला आणि त्याने मस्त उत्तर दिलं. त्यामुळे प्रश्न विचारणं, थोडा विचार करायला पाहिजे. माणूस हसला की फसतो, तर ते पहिल्यांदा हसवता आलं तर नंतर मग मस्त उत्तर मिळतं आणि टिपिकल उत्तर नाही मिळत. त्यामुळे मग लिहायलाही मजा येते, ऐकायलाही मजा येते. सर आता आपल्याला खूप मजा यायची, तर मला तुमच्यासोबत अजून मजा करायची. रॅपिड फायर एक घ्यायची. रॅपिड फायर. अरे बापरे. सर मला माहिती की तुम्हाला गाण्याची खूप आवड आहे, तुम्ही गाताही थोडंफार. तर आता मी तुम्हाला काही खेळाडूंची नावं देणार आहे, तर त्यांना तुम्ही कुठलं गाणं डेडिकेट करता? बघू, चल प्रयत्न करू. पहिलं सचिन तेंडुलकर. जीवन से ना हार जीने वाले, मान ले तू अपनी दिलवाले, असं काहीतरी ते गाणं आहे. गांगुली. गांगुलीला खरं तर कुठलं तरी दादागिरीचंच गाणं हे करायला पाहिजे. पण हा, मेहू डॉन अगदी 100% होऊ शकतं, कारण तो त्याच्या कलकत्त्याचा खरोखर डॉन आहे. त्यामुळे तो स्टीव्हवाला म्हणत असेल कदाचित, अरे दीवानो मुझे पहचानो, असं करून तो त्यांनी थांबवला असेल त्याला. त्यामुळे तो होऊ शकतो. पण हे तू म्हणतोस ना, वीरेंद्र सहवाग बद्दल मला नेहमी एक गाणं वाटतं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडा. हे खरंच करायचं तो बॅटिंग बिंदास आणि बेधडक. त्याच्यानंतर राहुल द्रविडला कष्टाचं वगैरे असं गाणं द्यायला पाहिजे. कुठलं म्हणजे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, असं. कारण तो तसाच होता, म्हणजे कष्टकरी होता आणि त्याच्यातनं तो सोनं पिकवायचा खरोखर. त्याच्यानंतर धोनी. अरे बाप रे, धोनीला खरं डॉनचं गाणं पण गेलं असतं, पण आता नवीन शोधायला पाहिजे कुठलं तरी. ते हेच ना, चलो रे साथी, ते कुठलं गाणं, किंवा इवन साथी हात बढाना, कारण तो असा कॅप्टन होता जो सगळ्यांना घेऊन जायचा. त्यामुळे साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझो, हे त्यांनी केलंय, करून दाखवलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्याला हे गाणं जाऊ शकतं. वा सर, खूप खूप धन्यवाद की तुम्ही इकडे आलात. खूप मजा आली आणि थँक्यू सो मच. फक्त हा हे परत नाही मिळणार. नाही.